की काँग्रेस स्वबळावरती लढणार आहे। काल बिहारचा जो आहे तो निर्णय आल्यानंतर आपण पाहतोय की कुठेतरी आपण पाहायला मिळतंय की मोठ्या प्रमाणात काँग्रेसवरती टीका झाली होती आणि काँग्रेसचा आजचा निर्णय आहे। वर्षा गायकवाड सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्या घोषणा करणार आहेत। वर्षाताई, आज तुमची बैठक पार पडलेली आहे, स्वबळाचा नारा जो आहे तो देताना पाहायला मिळतोय। लक्ष 2026 जे आहे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई काँग्रेसच्या वतीने जे आहे त्या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे। पूर्ण दिवसभरामध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांना विविध जे आहे ते त्या ठिकाणी राजकीय विश्लेषक असतील किंवा विविध विचारवंत असतील हे या ठिकाणी येतील आणि आपापले विचार कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत। काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका आहे किंवा स्थानिक लेवलला हा निर्णय घ्यावा असं ज्यावेळी एआयसीसी सांगते त्यावेळी आम्ही एआयसीसीला ही गोष्ट सांगितलेली आहे, कारण शेवटी आज आमचे एआयसीसीचे प्रभारी आदरणीय रमेश चणीतला साहेब पण या ठिकाणी आहेत, UB व्यंकटेश साहेब सुद्धा आमचे या ठिकाणी आहेत, आमचे सेक्रेटरी BM संदीप साहेब आणि बाकी सगळे मंडळी या ठिकाणी आहेत। आम्ही त्यांच्यासमोर हे म्हणणं मांडलेलं आहे की मुंबई काँग्रेसच्या वतीने आमचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये हे इलेक्शन जे आहे ते आपण स्वबळावर लढलं पाहिजे आणि आमचे जे समविचारी काही विचार जे पक्ष असतील जसे काही RBIचे गट जे आमच्याशी त्या ठिकाणी येऊन आमच्याशी जे आहे ते आघाडी करायला तयार आहेत किंवा इतर जे आमच्याशी आघाडी करायला तयार आहेत त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या विषयावरती बोलू आणि त्यांच्याशी आमची आघाडी कसे होईल या संदर्भामध्ये आमचं वाचन आहे बोलणं। त्याचप्रमाणे आमची नेहमी नैसर्गिक आघाडी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासमोर राहिलेली आहे, त्यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा करू। पण मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आणि मुंबईच्या सगळ्या नेत्यांचं ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई काँग्रेसचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते आम्ही जे आहे ते स्वबळावर त्या ठिकाणी लढलं पाहिजे, कारण मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेसने जे आहेत इलेक्शन लढलं होतं। तुम्ही 17चं बघा त्या ठिकाणी इलेक्शन तुम्ही बघितलं तर त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि शेवटी हे इलेक्शन कार्यकर्त्याचं आहे आणि जर कार्यकर्त्यांची मनशा असेल की आपण हे जे इलेक्शन आहे ते स्वबळावर लढलं पाहिजे तर ती भूमिका आज मुंबई काँग्रेसच्या वतीने मी आमच्या प्रभारांसमोर त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत चाललेला भ्रष्टाचार, मुंबई महानगरपालिकेमध्ये चाललेलं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी जे काय म्हणतात त्याला त्याच्या एक लॉबी तयार झालेली आहे जी लॉबी मंत्रालयातून चालते। दुर्दैवाने मुंबईकरांचा पैसा हा शून्य काम झाला असताना सुद्धा हजारो करोडच्या रुपयाच्या माध्यमातून जो आहे तो लोकांना देण्याचं एक मोठं फंडिंग चाललेलं आहे। या व्यतिरिक्त या माध्यमातून ते पक्षाला काही फंडिंग चाललेलं आहे ज्याच्यामुळे मुंबईकरांवर अन्याय होते, कारण मुंबईच्या कष्टाचा घामाचा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इतर कोणाला देण्याचं जे काम चालले ते सगळी भ्रष्टाचाराची प्रकार त्या ठिकाणी उघड करण्याचं काम करणार आहोत। आणि स्वबळाचा नारा देत आहे त्याला कुठेतरी मनसेमुळे तुम्ही नारा देताय? असं आहे की आमची भूमिका मी मागे पण काळामध्ये भूमिका एक स्पष्ट मांडलेली आहे की आम्ही देशाचं संविधान मांडणारी मंडळी आहे, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहे। मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आम्ही आहोत आणि मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज बघत आहोत आणि म्हणून एक अपेक्षा मी करत होते की सगळ्यांनी मुंबईने एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या आमच्या संस्कृतीला त्याची भाषा नाही आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन प्रोग्राम झाला पाहिजे, पण जो प्रोग्राम कॉमन मिनिमम असला पाहिजे तो सर्वांसाठी असला पाहिजे, संविधानाच्या धागातून असला पाहिजे। परंतु काही मारहाणीची राहिलेली आहे, लोकांना त्या ठिकाणी त्रास देण्याची राहिलेली या भूमिकेबरोबर काँग्रेस तर काँग्रेसनं आता स्वबळाचा नारा अखेर जाहीर केलाय, त्याची घोषणा केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, काँग्रेसचं खूप तळ्यात मळ्यात होतं, त्यांचा निर्णय होत नव्हता, खास करून मनसेला त्यांचा ठाम विरोध होता, अखेर त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया? सर, काँग्रेसने हे सगळं बघूनही आता बिहारचं एकंदर चित्र बघूनही स्वबळाचा नारा दिला असेल आणि त्याच्यासाठी लागणारी कारण ही आता मला वाटतं वर्षाताईच बोलत होत्या, त्या वर्षाताईंनी पण ते सांगितलंय। आता तेवढी स्वायत्तता प्रत्येक पक्षाला आहे, कोणी कोणाबरोबर जावं किंवा कोणी एकटं राहावं, काँग्रेसच्या त्या तयारी असतील अधिकृत तर नक्की आमचा पक्षप्रमुख पण विचार करतील, कारण या स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका असतात संस्थांच्या त्या तिथल्या लोकल प्रश्नावर जास्त असतात। त्यामुळे पक्षप्रमुख आणि जर त्यांचं असं म्हणणं पण असेल की नाहक याला